यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. मिनी मंत्रालय असुविधेच्या विळख्यात. प्रतिनिधी अनिल चव्हाण. परभणी जिल्ह्यातील विविध कामे एका छत्राखाली व्हावीत म्हणून मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात शासकीय कार्यालय वेगवेगळ्या भागात होती, ती सर्व एकाच ठिकाणी असावीत म्हणून राज्य सरकारने मोठा निधी खर्च करून 4 मजली भव्य अशी जिल्हा परिषदेची अद्ययावत इमारत उभी राहिली. पण आज ही मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद इमारतीमध्ये सुविधेचा अभाव असल्यामुळे इमारत असुविधेच्या विळख्यात सापडली असल्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय. याबाबत सविस्तर वृत्त असं की परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवस, सेलू, जिंतूर या तालुक्यातील महसूल, शैक्षणिक, कृषी, समाज कल्याण, पंचायतराज, ग्रामीण विकास आदींचा आराखडा निर्माण करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अद्ययावत जिल्हा परिषदेच्या 4 मजली इमारतीची निर्मिती केली. पण ही इमारत असुविधेचे माहेरघर बनत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसतो आहे. मिनी मंत्रालयातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याचे जाणवत आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चांगले असून जिल्ह्यात सुपीक जमीन आणि गोदाकाठ सुजलाम सुफलाम करणारा असूनही भाग सुपीक असूनही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भाग अनेक समस्यांनी ग्रस्त झाला आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे समन्वय नसल्याने जिल्हा परिषदेची भव्य 4 मजली असलेली मिनी मंत्रालयसुद्धा असुविधेच्या विळख्यात सापडले आहेत. असुविधा. भव्य इमारतीमधील प्रत्येक कार्यालयात ये-जा करण्यासाठी अद्ययावत 4 भारवाहक लिफ्ट मोठा निधी खर्च करून उभारण्यात आल्या असून त्या अजून बंद आहेत. त्यामुळे नागरिकांसह कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी, दिव्यांग यांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे. प्रत्येक विभागात साहित्याची व्यवस्थित मांडणी नसून अस्ताव्यस्त पसारा पडला आहे. जल है तो कल है ब्रीद असूनही जनतेला पिण्यासाठी फ्रीजर नाही. कामासाठी ऑफिसला बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्था नाही. स्वच्छतागृहातील अनेक पाईप लीक झाले आहेत. अनेक अतिशय महत्त्वाची कागदपत्रे फाईल पायरीवर अस्ताव्यस्त फेकून दिले आहेत. अधिकारी आणि कर्मचारी खुर्चीवर दिसत नसल्याने कामाचा खोळंबा होताना दिसतो आहे. मीटिंगच्या नावाखाली सामान्यांची गळचेपी होत असल्याने कामाला विलंब लागताना दिसतो आहे. यामुळे मिनी मंत्रालय अनेक समस्यांच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो आहे आणि याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे. प्रतिनिधी अनिल चव्हाण, परभणी.